नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, रब्बी हंगामामध्ये आपण जे कांदा लागवड करतो, तर या मित्रांनो या कांदा लागवडीनंतर आपल्याला यामध्ये प्रॉपर व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या कांद्यामध्ये चांगलं उत्पादन आपल्याला निघू शकतो. यामध्ये पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, त्याचप्रमाणे फवारणी व्यवस्थापन असेल. तर मित्रांनो, या सर्व बाबींचा विचार करून आपला कांदा एक नंबर कसा होईल, त्याचप्रमाणे जास्तीत जास्त उत्पन्न निघून आपल्याला नफा कसा मिळेल, तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रॉपर नियोजन करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कांद्याच्या 60 दिवसानंतर कांदा फुगवण्यासाठी कोणती उपाययोजना करावी, त्याचप्रमाणे कांद्याचं पाणी व्यवस्थापन आणि शेवटचं पाणी कधी द्यावं, या सर्व बाबी यामध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर. मित्रांनो, आपल्या कांदा पीक ज्यावेळेस आपल्या 60 दिवसाचा आसपास झाला असतो, तर अशा वेळेस आपल्याला यामध्ये रासायनिक खत देणं पूर्ण बंद करायचं आहे. कुठलाही डोस यानंतर रासायनिक खताचा, आपल्या दाणेदार खताचा द्यायचा नाही. जे काही रासायनिक खत आपल्याला द्यायचं आहे दाणेदार, ते एक सुरुवातीला लागवडीच्या वेळेस आणि त्यानंतर लागवडीपासून एक 40 ते 45 दिवसाच्या आसपास आपल्याला दुसरं खत व्यवस्थापन करायचं आहे. त्यानंतर कुठलेही खत मात्र आपल्याला यामध्ये दाणेदार स्वरूपात खत द्यायचं नाही. त्यानंतर मित्रांनो, यामध्ये आपल्याला फक्त प्रॉपरली जे काही विद्राव्य खत आहे, तर याचीच आपल्या यामध्ये वापर करायचा आहे. आणि त्यानंतर फक्त आपल्याला एक फवारणीच्या माध्यमातून विद्राव्य खत द्यायचं आहे आणि पाणी नियोजन व्यवस्थित करायचं आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा साधारणतः एक 60 दिवसाच्या पुढे गेला असतो, तर अशा वेळेस आपला कांदा फुगवणीला सुरुवात होते. तर मित्रांनो, या कांदा फुगवणीच्या वेळेस जर नैसर्गिकरित्या कांदा फुगवण होत असेल तर काही अडचण नाही. पण जर आपल्या काही कारणामुळे कांदा फुगवण होत नसेल, पातीची वाढ झाली नसेल, कांदा फुगवण होत नसेल, तर अशा वेळेस आपल्याला एक 70 ते 75 दिवसाच्या आसपास आपला एक 05234 त्यासोबत एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक या सर्वांचा मिक्सचर करून आपल्याला एक फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून कांद्याची फुगवण सुरुवात होईल. त्याचप्रमाणे जर कांद्याची फुटवा व्यवस्थित नसेल तर तो सुद्धा व्यवस्थित होईल आणि कांद्याचा कलर गडद स्वरूपाचा होईल. तर यामध्ये आपल्याला प्रति पंप 80 ग्रॅम 05234 आणि 30 ग्रॅम जर पावडर स्वरूपातील बुरशीनाशक असेल तर ते घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे यामध्ये आपल्याला कुठल्याही स्वरूपाचे कीटकनाशक यामध्ये वापरायचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, आपल्या पहिली आपली जी काही 60 दिवसानंतरची बुरशीनाशक कीटकनाशकची फवारणी घ्यायची आहे. यानंतर मित्रांनो, आपला कांदा ज्यावेळेस 90 दिवसाच्या आसपास होतो, तर अशा वेळेस आपल्या कांद्याची एक शेवटची फवारणी असेल. यामध्ये विद्राव्य स्वरूपाचं खत म्हणजेच आपला कांदा फुगवण्यासाठी आवश्यक बाबी आहेत 0050 आणि याच्यासोबत आपल्याला बोरॉनचा वापर करायचा आहे, जेणेकरून कांद्याची जी काही साईज चांगली होईल, कांद्याचा कलर गडद होईल आणि कांदा फुगवेल एक नंबर फुगवण्यासाठी हे आपल्याला यामध्ये वापर करायचा आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपला 90 दिवसाच्या आसपास कांदा होतो, तर अशा वेळेस आपल्या कांद्यामध्ये 0050 प्रतिपंप 50 ग्रॅम यामध्ये वापरायचा आहे आणि बोरॉन 30 ग्रॅम प्रतिपंप वापरायचा आहे, ज्यामुळे आपल्या कांद्याची साईज एक नंबर होईल, कांद्याचा गडद कलर होईल आणि जी काही कांद्याची चकाकी एक स्वरूपाची चांगला होईल, ही महत्त्वाची फवारणी यामध्ये आहे. आता मित्रांनो, आपलं दाणेदार खत व्यवस्थापन झालं, विद्राव्य खताची फवारणीसुद्धा झाली. आता मित्रांनो, उरतो तो प्रश्न म्हणजे कांद्याचं शेवटचं पाणी कधी तोडायचं किंवा कांद्याला शेवटचं पाणी कधी द्यायचं. मित्रांनो, जर तुमची जमीन भारी असेल तर कांदा लागवडीपासून 15 दिवसाच्या गॅपने आपल्याला पाणी व्यवस्थापन यामध्ये करायचं आहे. पण जर तुमची जमीन हलकी असेल तर 10 दिवसाला कांद्याला पाणी आपल्याला द्यायचं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने जर शेवटचं पाण्याचा विचार केला तर तुमच्या कांदा लागवडीपासून एक साधारणतः 90 ते 95 दिवसाचा जर आपला कांदा झाला असेल, तर अशा वेळेस आपल्याला कांद्याचं एक शेवटचं पाणी व्यवस्थापन करायचं आहे. 90 ते 95 या दिवसाच्या आसपास आपल्याला कांदा लागवडीपासून कांद्याला पाणी द्यायचं आहे. हे आपलं शेवटचं पाणी असेल. याच्यानंतर कुठलंही पाणी आपल्याला कांद्याला द्यायचं नाही, कारण यानंतर तुम्ही जर पाणी देत राहिलात, कांद्याची साईज होणार नाही आणि कांद्याची सड होईल. जे काही मुळ्या आहेत ते मुळ्या खराब होऊन त्याद्वारे आपल्या बुरशीचा अटॅक कांद्यामध्ये झाला, तर कांदा ज्यावेळेस आपला कांदा साठवला जातो, तर अशा वेळेस कांद्यामध्ये नक्कीच त्यामध्ये सड होण्याची शक्यता असते. जास्त पाणी झाल्यामुळे मुळकूज होते आणि बुरशीचा अटॅक होऊन कांदा खराब होत असतो. त्यामुळे कांद्याचं पाणी 90 ते 95 दिवसाच्या आसपास तोडलं गेलं पाहिजे. मित्रांनो, अशा पद्धतीनेच कांद्याचं पाणी तोडल्यानंतर पुढले 15 दिवस आपल्याला कांद्याची काढणी म्हणजे कांदा हार्वेस्टिंगसाठी आपल्याला सोडायचं आहे. त्यानंतर आपल्याला 15 दिवसानंतर कांदा काढून पूर्ण वाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कांदा चाळीत भरायचा आहे. त्यामध्ये पावडरचा वापर अवश्य करा, जेणेकरून कांद्याची मुळकूज, कांद्याची सड, त्यानंतर बुरशीचा अटॅक आणि जे काही काजळी कांदा पकडतो, तर त्यापासून आपल्याला ही पावडर वापरायची आहे. याद्वारे आपल्या कांद्याचा बचाव होऊ शकतो.
मित्रांनो अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर आपला कांदा दीर्घकाळ टिकतो आणि ज्यावेळेस आपला कांद्याला चांगला भाव येतो, जास्त आपला कांदा ज्यावेळेस बाजारामध्ये मागणी वाढते त्यावेळेस जर आपण कांदा काढला नक्कीच आपल्या यामध्ये आपला फायदा होऊ शकतो. मित्रांनो जर आपण यामध्ये चुकीचं व्यवस्थापन केलं, पाणी चुकीच्या वेळेस देत राहिलं तर कांदे सड होऊन आपलं पिकाचं नुकसान होत असते आणि परत आपण कुठलाही नफा किंवा आपल्याला फारसं यामध्ये उत्पन्न मिळत नाही. आपण नाराज होतो की कांदा पिकामध्ये आपल्याला कुठलंही उत्पन्न निघलेलं नाही. पण जर आपण प्रॉपर व्यवस्थित नियोजन केलं, पाणी व्यवस्थापन असेल, फवारणी व्यवस्थापन असेल आणि कांदा साठवणुकीच्या वेळेस जे काही पावडर चांगल्या दर्जाची पावडर वापरली आणि सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या तर कांद्यामध्ये आपण नक्कीच नफा मिळवू शकतो. मित्रांनो अशा पद्धतीने संपूर्ण कांद्याचं व्यवस्थापन आहे, कांदा नियोजन आहे. मित्रांनो यामध्ये फक्त पाणी 90 ते 95 या दिवसाच्या आपल्याला आसपास तोडायचं आहे, जेणेकरून कांद्याची फुगवण चांगली होते. त्यानंतर आणि जे काही 0050चा आपल्याला विद्राव्य खताचा वापर करायचा आहे ते सुद्धा 90 दिवसाच्या पुढे करायचं आहे, जेणेकरून कांद्याच्या पातीतला रस, माण्यातला रस हा संपूर्ण कांद्याच्या कंदामध्ये उतरतो आणि त्यामुळे आपल्या कांद्याची फुगवण क्षमता वाढते. कांदा जास्त मोठा फुगवला जातो, जेणेकरून आपल्या कांद्याला बाजारात जास्तीत जास्त मागणी राहील आणि कांद्याला जास्तीत जास्त भाव चांगल्या दर्जाचा मिळेल. ह्या सर्व गोष्टी प्रॉपर नॉलेज आहे कांद्याच्या लागवडीसाठी. मित्रांनो या सर्व गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच आपल्या कांदा पिकामध्ये चांगलं उत्पन्न मिळू शकतं, चांगला बाजारभाव लागू शकतो आणि आपल्याला 2 रुपयेसुद्धा चांगला नफा आपण कमवू शकतो. ह्या सर्व गोष्टी आहेत. मित्रांनो ही होती कांद्या पिकाविषयी थोडक्यात माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.